अटकेमध्ये असलेला तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याला तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी याबाबतचा लेखी तक्रार अर्ज बीड तुरुंग प्रशासनाकडे दिलेला आहे। तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची त्यांनी मागणी केली आहे। तसंच कारागृहातील अधिकारी बक्सार मुलानी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे सहकार्य करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितलं जाणार असल्याचं देशमुख कुटुंबियांच्या सदस्यांनी सांगितलेलं आहे। याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याची माहिती देऊन तक्रार केली जाणार असल्याचा इशारा सुद्धा देशमुख यांच्या कुटुंबियांनी दिलेला आहे। जे कर्तव्यावर लोक आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे आणि सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे। आरोपीला आरोपीच्याच पद्धतीने तिथे वागवण्यात आलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत त्या दिवसापासून प्रत्येक दिवसाची ज्या दिवशी कर्मचारी त्याच्यात डोईफोडे, सानप, अजून काही कर्मचारी आहेत, तुम्हाला दिवसाची आणि तारखेसकट मी तुम्हाला लिहून माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत। 2 पोरं दररोज अटकेत जायची, मग 2 दिवस जेलमध्ये राहायची, मग त्यांना जेल कस्टडी झाली की त्यांना परत वाल्मिक कराडच्या बॅरेकमध्ये घेतलं जायचं। मग वाल्मिक कराडच्या आजूबाजूला 8 जण असायचे। मग वाल्मिक कराडचं आपलं मॉलिश दररोज सकाळ संध्याकाळ, मग एखाद्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं, मग बाकीच्यांनी हवा घालायची, मस्त जेवण येणार, कारण तो आजारी आहे, आजारी असल्यामुळे मस्त पंचपक्वान्न जेवायला जायची, मजा। अरे पण खून पण करावं तर वाल्मिकनेच आणि जगावं पण वाल्मिकनेच। आपण येडे आहोत, आपण येडे आहोत, येडे उगाच बोंबलतो। वाल्मिकच्या गँगमध्ये सामील होण्याचा विचार केला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये जगायचं असेल तर वाल्मिकच्या गँगमध्ये सामील व्हा।